इंदू आज आपण TY.BCom या वर्गाचा नवीन टॉपिक इन्शुरन्स क्लेम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा तर ते आज आपण बघणार आहोत. आपल्याला माहीत आहेत की इन्शुरन्स क्लेमच्या दोन मेथड आहे. पहिली मेथड आहे लॉस ऑफ स्टॉक आणि दुसरी आहे लॉस ऑफ प्रॉफिट. परंतु आज आपण या ठिकाणी लॉस ऑफ स्टॉक जर असेल तर कशा पद्धतीने इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करायचा तर ते बघणार आहोत. मग लॉस ऑफ स्टॉक हा इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करत असताना नेमक्या कोणत्या स्टेप्स आपण पाहिल्या पाहिजे, कोणत्या स्टेप्सनुसार हा क्लेम कॅल्क्युलेट करायचा हे प्रथम आपण बघूया. तर इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करताना प्रथम आपल्याला पहिली स्टेप पूर्ण करावी लागते आणि ती पहिली स्टेप आहे ती म्हणजे प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट. प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट. परंतु हे ट्रेडिंग अकाउंट कोणतं तर फॉर लास्ट फायनान्शियल इयर इमिजिएटली प्रिसिडिंग द डेट ऑफ फायर. याचा अर्थ जे आपण ट्रेडिंग अकाउंट तयार करणार आहोत तर ते ट्रेडिंग अकाउंट हे मागच्या फायनान्शियल इयरचं असणार आहे. फॉर लास्ट फायनान्शियल इयर. परंतु हे फायनान्शियल इयर कोणतं तर इमिजिएटली प्रिसिडिंग द डेट ऑफ फायर. म्हणजे ज्या कंपनीचा आपण लॉस ऑफ स्टॉकचा इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करत आहोत तर त्या इमारतीला, त्या कंपनीच्या इमारतीला किंवा त्या कंपनीच्या गोडाऊनला आग लागली त्याच्या अगोदरचं जे काही संपलेलं फायनान्शियल इयर असेल तर ते फायनान्शियल इयर आपल्याला ह्या ठिकाणी विचारात घ्यायचं आहे आणि त्या फायनान्शियल इयरचं आपण ट्रेडिंग अकाउंट तयार करणार आहोत. मग आता ही स्टेप समजून घेण्यासाठी किंवा उर्वरित सर्व स्टेप्स समजून घेण्यासाठी आपण काय करूया तर पुणे विद्यापीठाच्या ऑक्टोबर 2017 या परीक्षेला जो काही प्रॉब्लेम आलेला आहे तर तो आपण या ठिकाणी सोडवायला घेऊया. आणि प्रॉब्लेम असा आहे, ए फायर ब्रोक आउट इन द प्रिमायसेस ऑफ मोनिका लिमिटेड ऑन 1 जुलै 2015 and stock of the value of rupees 1,57,500 was salvaged and the books and records were saved. मोनिका लिमिटेड या कंपनीला किंवा त्या कंपनीच्या प्रिमायसेसला 1 जुलै 2015 या तारखेला आग लागलेली आहे. त्या आगीपासनं नुकसान होऊ नये म्हणून आपण 1,57,500 रुपयांचा स्टॉक वाचवू शकलेलो आहोत. या व्यतिरिक्त त्यांनी आपल्याला जी इतर माहिती दिलेली ती पुढील प्रमाणे. फॉलोविंग इन्फॉर्मेशन वॉज ऑब्टेन्ड. त्यामध्ये आपल्याला 31 मार्च 2014चा स्टॉक दिलेला आहे, त्यानंतर 31 मार्च 2015चा स्टॉक दिलेला आहे, त्यानंतर 1 एप्रिल टू 30 जून 2015चा सेल्स दिलेला आहे. त्याचप्रमाणे 1 एप्रिल टू 30 जून 2015चा परचेसेस आहे. या व्यतिरिक्त 31 मार्च 15 या तारखेला संपलेल्या वर्षाचा सेल्स आणि परचेसेस हा दिलेला आहे. आणि मग शेवटी त्यांनी आपल्याला सांगितलं आहे कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ क्लेम टू बी सबमिटेड टू द इन्शुरन्स कंपनी इन रिस्पेक्ट ऑफ द लॉस ऑफ स्टॉक. तर चला मुलांनो, आपण हाच प्रॉब्लेम या ठिकाणी इन्शुरन्स क्लेमचा लॉस ऑफ स्टॉकचा क्लेम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा हे समजून घेण्यासाठी बघूया. तर इतक्यातच मी तुम्हाला म्हटलं होतं की लॉस ऑफ स्टॉकचा इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला प्रथम काय करावं लागतं तर ट्रेडिंग अकाउंट तयार करावं लागतं. परंतु हे ट्रेडिंग अकाउंट कोणत्या कालावधीचं फॉर लास्ट फायनान्शियल इयर इमिजिएटली प्रिसिडिंग द
डेट ऑफ फायर म्हणजे आग लागली त्याच्या अगोदर जे आर्थिक वर्ष संपलेलं आहे त्या आर्थिक वर्षाचं ट्रेडिंग अकाउंट. म्हणून मी या अकाउंटला या ठिकाणी टायटल देतो ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड. आता कोणतं वर्ष, तर पुन्हा एकदा त्या प्रॉब्लेमकडे जाऊया. बघा इथे डेट ऑफ फायर आपल्याला दिली आहे 1 जुलै 2015. मग या तारखेच्या अगोदर आपलं वर्ष केव्हा संपलेलं होतं हे आपल्याला या ठिकाणी ज्या काही स्टॉकच्या फिगर दिलेल्या आहेत त्यावरनं सहज शोधता येत आहे. बघा यामध्ये बघा स्टॉक ऑन 31 मार्च 2014 आणि स्टॉक ऑन 31 मार्च 15 अशा दोन डेट दिलेल्या आहे. म्हणजेच 31 मार्च 2015 ही या ठिकाणी दुसरी डेट आहे आणि त्याच्यानंतर इमिजिएटली आपल्याला 1 जुलै 2015ला त्यांनी त्या प्रिमायसेसमध्ये आग लागली असं सांगितलं. याचाच अर्थ या कंपनीचं जे काय आर्थिक वर्ष आहे ते कोणत्या तारखेला संपलेलं असेल 31 मार्च 2015. म्हणून आपण या ठिकाणी टायटल देऊया ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2015. तर या तारखेचं मी हे ट्रेडिंग अकाउंट तयार करतो. या ठिकाणी मी ते ऑलरेडी कच्चा फॉर्म त्याचा ड्रॉ केलेला आहे. पर्टिक्युलर्स या ठिकाणी रुपीज, पर्टिक्युलर्स क्रेडिट साईडला आणि इकडे रुपीज या पद्धतीने मी टायटल देऊन घेतलेत. आणि आता आपण प्रत्यक्ष प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. तर बघा आता या ठिकाणी मुलांनो फॉलोइंग इन्फॉर्मेशन वॉज ऑब्टेन्ड मध्ये पहिलीच इन्फॉर्मेशन बघा स्टॉक ऑन 31 मार्च 2014. 31 मार्च 2014 या तारखेचा स्टॉक आणि आपण अकाउंट तयार करतोय 31 मार्च 2015चं. याचाच अर्थ काय झाला, हा कोणता स्टॉक असणार आहे 31 मार्च 2014चा हा ओपनिंग स्टॉक असणार आहे. आणि ओपनिंग स्टॉक हा नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला सुरुवातीलाच घ्यायचा असतो. म्हणून टू ओपनिंग स्टॉक आणि अमाऊंट आहे त्याची 4,20,000. आलं लक्षात मुलांनो. त्याच्यानंतर बघा आता दुसरा आयटम आहे स्टॉक ऑन 31 मार्च 2015 अगेन 4,20,000 ही अमाऊंट आपल्याला दिलेली. आता 31 मार्च 2015चा स्टॉक म्हणजेच ह्या अकाउंटचा हा कोणता स्टॉक असणार आहे, क्लोजिंग स्टॉक असणार आहे. जर ओपनिंग स्टॉक हा या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येत असेल तर क्लोजिंग स्टॉक कुठे आला पाहिजे, क्रेडिट साईडला. म्हणून इथे बाय क्लोजिंग स्टॉक आणि अमाऊंट आहे त्याची 4,20,000. या पद्धतीने या आर्थिक वर्षाचा जो काही ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक त्यांनी आपल्याला दिलेला आहे तो आपण ट्रान्सफर केला. त्याच्यानंतर थर्ड लाईन बघा सेल्स फ्रॉम 1 एप्रिल टू 30 जून 2015 5,10,000. परंतु कालावधी परत एकदा काळजीपूर्वक बघा. 31 सेल्स फ्रॉम 1 एप्रिल आहे, 1 एप्रिल टू 30 जून या तारखेचा हा आपल्याला सेल्स दिलेला आहे. म्हणजेच हा सेल्स 31 मार्च 2015 नंतरचा आहे. म्हणजे या अकाउंटशी या फिगरचा संबंध नाही. तसंच परचेसेस सुद्धा पुढच्या कालावधीचा आहे त्यामुळे थोडा वेळ बाजूला राहू द्या. आता पुढची आपण फिगर घेऊया. सेल्स फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2015 15 lakhs. हा मात्र 31 मार्च 2015 या डेटचा सेल्स आहे आणि सेल्स असेल तर आपण काय करतो ट्रेडिंग अकाउंटला क्रेडिट देतो. म्हणून इथे बाय सेल्स आणि अमाऊंट आहे सेल्सची ₹15 lakhs. या पद्धतीने ट्रेडिंग अकाउंटला आपण सेल्स ट्रान्सफर केला. नंतर पुढे बघा परचेसेस फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2015 रक्कम आहे 9 lakhs. वर्षभरामध्ये तुम्ही किती खरेदी केली ते त्यांनी आपल्याला सांगितलेलं. म्हणून या ठिकाणी डेबिटला ट्रेडिंग अकाउंटच्या टू परचेसेस, कारण खरेदी केलेली आहे म्हणजेच खर्च आहे म्हणून त्याला डेबिट द्या. किंवा ट्रेडिंग अकाउंट इज नथिंग बट इट इज द इनकमिंग अँड आउटगोईंग ऑफ गुड्स अकाउंट आहे. मग माझ्याकडे माल आला म्हणून ट्रेडिंग अकाउंटला मी काय केलंय डेबिट दिलंय ₹9 lakhs टू परचेसेस अंतर्गत. एवढ्याच फक्त इन्फॉर्मेशन आपल्याला 31 मार्च 2015 पर्यंतच्या दिलेल्या आहेत. आता आपण काय करूया हे अकाउंट क्लोज करूया. आता हे क्लोज करण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट माहीत असली पाहिजे की का आपण हे अकाउंट तयार करत असतो. पहिल्या स्टेपमध्ये प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट फॉर लास्ट फायनान्शियल इयर
इमिजिएटली प्रिसिडिंग द डेट ऑफ फायर कशासाठी तयार करायचं असतं? फॉर द पर्पज टू फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट ऑफ द इयर. या वर्षभरामध्ये माझ्या व्यवसायात मला किती ग्रॉस प्रॉफिट मिळाला तर तो मला या ठिकाणी शोधायचा असतो आणि तो शोधण्यासाठी मी हे अकाउंट तयार करतोय. मग चला बरं आता आपण या ट्रेडिंग अकाउंटच्या ज्या साईडची टोटल जास्त असेल ते आपण अगोदर घेऊया. क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे 19,20,000 म्हणून ती मी क्रेडिटला घेतली. तीच डेबिटला घेऊया 19,20,000. आलं लक्षात? आणि आता या ठिकाणी आपण बॅलन्सिंग फिगर शोधूया आणि ही बॅलन्सिंग फिगर येते ₹6 लाख. या ठिकाणी बॅलन्सिंग फिगर आली आपली 6 लाख रुपये आणि ही आपण शोधलेली आहे म्हणून इथं ब्रॅकेटमध्ये म्हणायचं बॅलन्सिंग फिगर. आलं लक्षात? आणि तो ग्रॉस प्रॉफिट आहे तो आपण शोधला. एकदा का तुम्ही ग्रॉस प्रॉफिट शोधला की इथं तुमची पहिली स्टेप कंप्लीट होते. त्यानंतर जायचं स्टेप नंबर 2 कडे. मग स्टेप नंबर 2 मध्ये काय करायचं असतं? कॅल्क्युलेट द ग्रॉस प्रॉफिट रेट. कॅल्क्युलेट द ग्रॉस प्रॉफिट रेट. तर हा ग्रॉस प्रॉफिट रेट आपल्याला शोधायचा असतो आणि तो शोधण्यासाठी मात्र आपल्याला एक फॉर्म्युला अडॉप्ट करावा लागणार आहे. आणि मग काय आहे तो फॉर्म्युला? तर जीपी रेट इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100. आलं लक्षात? मग या फॉर्म्युलामध्ये काय करायच्यात? आता इथे तुम्ही ऑलरेडी जीपी शोधलाय बघा 6 लाख रुपये ग्रॉस प्रॉफिट, पण तो इथं 6 lakhs रुपीज ॲज अवर ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स. मग 31 मार्च 2015 या डेटला जो माझा सेल्स होता त्याने काय करायचं? त्याला डिवाइड करायचं. म्हणून डिवायडेड बाय 15 lakhs इंटू 100. आणि हे सूत्र सोडवलं की आपल्याला आपला जीपी रेट मिळतो 40%. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल बघा की पहिली स्टेप कशासाठी आहे? फॉर द पर्पज टू फाइंड आउट आवर ग्रॉस प्रॉफिट. त्या वर्षाचा जीपी किती होता तो. आता नुसता फिगर मधलं जीपी उपयोगाचा नाही तर त्याचं रूपांतर आपल्याला रेटमध्ये करायचं असतं. त्यासाठी तुम्हाला हा जो काही जीपी रेटचा फॉर्म्युला तो लर्न करावा लागेल आणि त्या आधारे तुम्हाला हा जीपी रेट मिळेल. कशासाठी असतो हा जीपी रेट? तर हा रेट असतो की आग लागली त्या कालावधीमध्ये आपल्याला जे काही मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं असतं तर त्या ठिकाणचा जीपी कॅल्क्युलेट करण्यासाठी या रेटची आपल्याला मदत होणार असते. चला, एकदा का आपण 3rd नंबरची स्टेप पूर्ण केली की आता आपण जाऊया स्टेप नंबर 3 कडे. मग स्टेप नंबर 3 काय आहे? तर ती आहे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट. आता हे जे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आपण तयार करतोय तर हे कोणत्या कालावधीचं असतं? तर ते असतं हे ज्या पहिल्या स्टेपमध्ये जे ट्रेडिंग अकाउंट तुम्ही तयार केलेलं आहे तर त्या तारखेनंतर, परंतु आग लागली त्या तारखेपर्यंत. मग आता इथे बघा आपण पहिल्या स्टेपमध्ये ट्रेडिंग अकाउंट तयार केलं होतं 31 मार्च 2015 बरोबर. मग याच्यानंतरची पहिली तारीख कोणती येते? 1 एप्रिल 2015. आणि आपल्या ह्या कंपनीमध्ये आग केव्हा ऑकर होते? 1 जुलै 2015ला. तर या कालावधीचं हे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट असणार आहे. मग ती डेट मी इथं टाकतो. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट फॉर फायर पिरियड that is from 1 April 2015 to 1 July 2015. या पद्धतीने तुम्ही टायटल द्या अगोदर. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट अप टू द डेट ऑफ फायर आणि मग तो जो कालावधी असेल तो कालावधी त्या ठिकाणी मेन्शन करा. त्यानंतर हे मगासारखंच पुन्हा एक ट्रेडिंग अकाउंट तुम्ही ड्रॉ करून घ्या एक 4 to 5 लाईनचं. आणि आता आपण हे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करूया. मग आता पहिल्या स्टेपमध्ये
आपण जे ट्रेडिंग अकाउंट तयार केलं होतं, ह्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी बघा क्लोजिंग स्टॉक किती होता, 4,20,000. हा कोणत्या तारखेचा आहे, 31 मार्च 2015चा. मग 31 मार्च 2015चा क्लोजिंग स्टॉक हा कोणत्या तारखेचा ओपनिंग स्टॉक असणार आहे, तर फायर पिरियडचं जे काही ट्रेडिंग अकाउंट आपण तयार करतो त्याचा तो ओपनिंग स्टॉक असणार आहे, म्हणजेच 1 एप्रिल 2015चा. म्हणून इथं म्हणायचं टू ओपनिंग स्टॉक. आलं लक्षात, 4,20,000. आणि एकदा का हा ओपनिंग स्टॉक तुम्ही ब्रॉड डाऊन केला की मग आता परत एकदा आपण प्रॉब्लेमकडे जाऊया. आणि आपण आता ह्या तिसऱ्या स्टेपमध्ये जे अकाउंट तयार करतोय त्याची डेट काय होती, फ्रॉम 1 एप्रिल टू 1 जुलै, म्हणजेच 30 जून 2015. मग ह्या कालावधीच्या ह्या दोन इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेल्या आहेत बघा, सेल्स फ्रॉम 1 एप्रिल टू 30 जून, आणि तो आहे 5,10,000. मग आता मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला आपल्याला काय द्यावं लागेल, क्रेडिट द्यावं लागेल, बाय सेल्स, आणि रक्कम आहे त्याची 5,10,000. त्याच्यानंतर बघा मुलांनो, पुढचा बॅलन्स आहे परचेसेस फ्रॉम 1 एप्रिल टू 30 जून 2015, 3,15,000. ही पुढची फिगर आपल्याला त्यांनी दिलेली आहे. परचेसेस आहे म्हणजेच काय केलं पाहिजे, आपण ट्रेडिंग अकाउंटला डेबिट दिलं पाहिजे टू परचेसेस, आणि परचेसेसची अमाऊंट आहे 3,15,000. आलं लक्षात. आता परत एक गोष्ट या ठिकाणी समजून घ्या की हे थर्ड स्टेप मधलं जे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आपण तयार करतोय, कशासाठी तयार करतोय, फॉर द पर्पज टू फाइंड आउट क्लोजिंग स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. म्हणजे ही जी काही डेट ऑफ फायर आहे आपली, तर त्या डेट ऑफ फायरला माझ्या प्रिमायसेसमध्ये किती किमतीचा माल शिल्लक होता तो शोधायचा आहे. आणि क्लोजिंग स्टॉक नेहमी आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या कुठं मिळतो, क्रेडिट साईडला मिळतो. म्हणजे ही बॅलन्सिंग फिगर असणार आहे. मग ती कशी मिळेल, जर मी डेबिटची टोटल करू शकलो तर, म्हणून मी अगोदर डेबिटची टोटल करणार आहे. परंतु ती टोटल करण्यापूर्वी आपण डेबिट साईड एकदा परत बघूया. इथं काय फक्त ओपनिंग स्टॉक आहे आणि परचेसेस दिलेला आहे, परंतु इथं जीपी दिसत नाहीये. मग तो जीपी आपण इथं टाकला पाहिजे की नाही, म्हणून इथं म्हणायचं टू जीपी कॅरीड डाऊन. मग आता हा जीपी आणायचा कुठून, तर त्याच्यासाठी या परत आपल्या स्टेप नंबर 2 कडे. तर इथे बघा आपण जीपी रेट किती टक्के काढला होता, 40%. मग हा 40% जीपी रेट, जे मागच्या वर्षी माझ्या व्यवसायाचा जीपी रेट 40% होता, तर सामान्यतः तोच आपला फायर पिरियडचा किंवा आग लागली त्या तारखेपर्यंतचा जीपी रेट असणार आहे असं आपण गृहीत धरूया. म्हणून इथं म्हणायचं 40% ऑन रुपीज, कशाच्या, सेल्सच्या. आणि सेल्स किती आहे, 5,10,000, त्याच्या 40% अमाऊंट. मग 40% अमाऊंट म्हणजेच किती आली ती रक्कम, तर ती येते 2,04,000. या पद्धतीने डेबिट साईडचे सर्व आयटम झाले की मग काय करायचं, डेबिटची टोटल करायची. आणि डेबिटची टोटल येते 9,39,000. आणि हीच रक्कम क्रेडिटला घ्यायची 9,39,000. याप्रमाणे दोन्ही बाजूंना रक्कम लिहिल्यानंतर आता ह्या मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटच्या या क्रेडिट साईडला जी बॅलन्सिंग फिगर आपल्याला इथं मिळणार आहे, ती बॅलन्सिंग फिगर म्हणजे काय असणार आहे आपला, तो असणार आहे बाय स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर, किंवा त्यालाच आपण क्लोजिंग स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर असं म्हणूया. तर ती रक्कम आता आपण या ठिकाणी शोधूया. आणि ती रक्कम मला या ठिकाणी मिळते 4,29,000. आलं लक्षात. तर हा आला आपला क्लोजिंग स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. म्हणजे मोनिका लिमिटेडच्या प्रिमायसेसला जेव्हा आग लागली तेव्हा त्या प्रिमायसेसमध्ये 4,29,000 किमतीचा माल होता की जो आगीच्या भक्षस्थानी पडू शकत होता किंवा पडू शकेल असं आपल्याला वाटतंय. एकदा का ही तिसरी स्टेप तुम्ही पूर्ण केली, मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट अप टू द डेट ऑफ फायर, आणि त्या ठिकाणी स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर शोधला की मग जायचं आता मुलांनो, ती आहे आपली स्टेप नंबर 4 कडे. म्हणून चला आता स्टेप नंबर 4 कडे जाऊया. आणि काय आहे स्टेप नंबर 4, तर तो आहे नेट
लॉस बाय फायर. मोनिका लिमिटेडच्या प्रिमायसेसला आग लागल्यामुळे त्यांच्या स्टॉकचं किती नेट नुकसान झालं, किंवा यालाच आपण काय म्हणूया, किंवा यालाच आपला नेट लॉस बाय फायर, किंवा त्याला आपल्याला असं म्हणता येईल की लॉस ऑफ स्टॉक बाय फायर असं पण आपण त्याला म्हणू शकू. मग हे दोन कॉलम मी तयार केले. पहिला कॉलम तयार केला पर्टिक्युलर्सचा आणि दुसरा इकडे रुपीजचा. मुलांना या पद्धतीने तुम्ही सगळं टायटल लिहिल्यानंतर मग आता इथं पर्टिक्युलरच्या पहिल्या ओळीवर काय घ्यायचं, तर ही जी थर्ड स्टेप आहे तुमची मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट, आणि त्या ट्रेडिंग अकाउंटला जो काय बाय स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर तुम्ही शोधलेला आहे 4,29,000, तर तो या ठिकाणी फर्स्ट लाईनवर घ्यायचा आणि म्हणायचं स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर, आणि अमाऊंटच्या कॉलममध्ये ती रक्कम लिहा 4,29,000. आलं लक्षात? आता परत एकदा आपण काय करूया, आपल्या प्रॉब्लेमकडे जाऊया. आणि प्रॉब्लेमच्या दुसऱ्या ओळीवर बघा इथं वाक्य आहे, मी पूर्णच वाचतो. ए फायर ब्रोक आउट इन द प्रिमायसेस ऑफ मोनिका लिमिटेड ऑन 1 जुलै 2015 अँड स्टॉक ऑफ द व्हॅल्यू ऑफ रुपीज 1,57,500 वॉज सॅल्वेज्ड. म्हणजे आग लागली आपल्या प्रिमायसेसला, परंतु त्या आगीपासनं आपण आपल्या या 4,29,000 रुपयाच्या स्टॉकपैकी 1,57,500 एवढा स्टॉक वाचवू शकलो. म्हणजे हा सगळा आगीच्या वक्षस्थानी पडला का? नाही. तर त्यातला मी 1,57,500 वाचवू शकलोय म्हणून तो वजा करायचा. लेस स्टॉक सेव्ड किंवा स्टॉक सॅल्वेज्ड फ्रॉम फायर, आणि ती रक्कम आहे 1,57,500. आलं लक्षात? आणि ही रक्कम काय करायची, तर ह्या 4,29,000 मधनं डिडक्ट करायची, आणि ती डिडक्ट केली की आपल्याला अमाऊंट मिळेल 2,71,500 एवढी रक्कम. आणि हे आहे आपलं लॉस बाय फायर, आगीमुळे झालेलं नुकसान किंवा नेट लॉस बाय फायर ऑफ आवर स्टॉक, एवढी रक्कम आहे. आता परत काय करायचं की ह्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला इन्शुरन्स पॉलिसीची अमाऊंट दिलेली आहे का ते बघायचं. जर तुम्हाला इन्शुरन्स पॉलिसीची अमाऊंट जर प्रॉब्लेममध्ये दिलेली असेल तर हा प्रॉब्लेम आपल्याला 5व्या स्टेप्समध्ये घेऊन जावा लागतो. त्याला म्हणतो आपण की ॲव्हरेज क्लॉज प्रॉब्लेममध्ये आहे का तो शोधायचा, आणि त्यानुसार आपल्याला इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करायचा असतो. मग आता ॲव्हरेज क्लॉज म्हणजे काय, इफ द अमाऊंट ऑफ द स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर ॲज कॅल्क्युलेटेड इन आवर स्टेप नंबर 3, बरोबर. तर जी काय स्टेप नंबर 3 मधली आपण रक्कम कॅल्क्युलेट केली स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर, ती रक्कम जर अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसीपेक्षा जास्त असेल तर मग तो ॲव्हरेज क्लॉज असतो. म्हणजे इन्शुरन्स कंपनी आपल्याला काय म्हणते की समजा तुम्ही 4,00,000 रुपयांचा इन्शुरन्स क्लेम घेतलेला आहे, मग त्यांची अपेक्षा आहे की तेवढ्याच रकमेचा माल तुम्ही दुकानामध्ये ठेवला पाहिजे. जर का त्यापेक्षा जास्त माल तुम्ही ठेवला तर मग तुमचं जे काय होणारं नुकसान आहे ते नुकसान आम्ही त्या पटीत कमी करत जाऊ, याला ॲव्हरेज क्लॉज असं म्हणतात. आणि मग तो ॲव्हरेज क्लॉज आपल्याला काढावा लागतो. परंतु ह्या प्रॉब्लेममध्ये आपण पाहिलं की इथे कुठेही आपल्याला इन्शुरन्स पॉलिसीची अमाऊंट दिलेली नाही. त्याच्यामुळे हे जे काही नेट लॉस बाय फायर आहे हाच आपल्या दृष्टिकोनातनं ह्या प्रॉब्लेममध्ये तरी हा इन्शुरन्स क्लेम असणार आहे. आणि आपला इन्शुरन्स क्लेम असणार आहे 2,71,500 एवढ्या रकमेचा. तर या पद्धतीने मुलांनो साधा सिंपल हा प्रॉब्लेम होता. इन्शुरन्स क्लेम लॉस ऑफ स्टॉक कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा, की जर त्यामध्ये ॲव्हरेज क्लॉज नसेल, साधा सिंपल प्रॉब्लेम असेल तर तो या 4 स्टेपमध्ये आपल्याला पूर्ण करता येतो. पुन्हा एकदा मी रिवाईज करतो. पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं, आग लागली त्याच्या अगोदरचं जे आर्थिक वर्ष आहे
त्या आर्थिक वर्षाचं ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं. कशासाठी? तर त्या वर्षाचा जीपी शोधण्यासाठी. एकदा का तुम्ही तो जीपी शोधला की या जीपीचं कन्व्हर्जन रेटमध्ये करायचं आणि त्याच्यासाठी जीपी रेटचं हे जे सूत्र आहे जीपी अपॉन सेल्स इंटू 100 ते लक्षात ठेवायचं आणि त्याच्या आधारे हा जीपी रेट कॅल्क्युलेट करायचा. त्याच्यानंतर मग तुम्ही तिसऱ्या स्टेपकडे जाणार आहात. आग लागली त्या तारखेपर्यंतचं आपल्याला मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं असतं. कशासाठी? फॉर द पर्पज टू फाइंड आउट स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. तर तो शोधण्यासाठी आणि ती बॅलन्सिंग फिगर असणार आहे. ती एकदा शोधली की मग जायचं चौथ्या स्टेपकडे की आपल्या मालाचं किती नुकसान झालं, नेट लॉस बाय फायर किती आहे, तर ते या सूत्राच्या साहाय्याने शोधायचं. काय ते सूत्र, काय तो फॉर्म्युला? स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर मायनस स्टॉक सॅल्वेज्ड. मग आपण ह्या स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर मधनं जी काही सॅल्वेजची अमाऊंट असेल ती वजा करायची, आपल्याला नेट लॉस बाय फायर मिळेल. आणि जर इन्शुरन्स पॉलिसीची रक्कम प्रॉब्लेममध्ये दिलेली नसेल तर ही मिळालेली रक्कम हाच आपला इन्शुरन्स क्लेम असणार आहे. आलं लक्षात मित्रांनो? थँक्यू.